नमस्कार. साप्ताहिक आनंदच्या यूट्यूब चॅनल आणि आपले वेब सिरीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत वैतीवाडी मंडळ आणि ज्ञानेश्वर नगर या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला प्रभागातील त्यांची असलेली समाजसेवा आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि ज्ञानेश्वर नगर संपूर्ण विभागाला, वैतीवाडी विभागाला या दिवाळीच्या शुभेच्छा निमित्त थोडं मार्गदर्शन करतील. नमस्कार. सर्व परिस्थितीतील आपल्या नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना आनंदाची व आरोग्यदायी ही दीपावली जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. खरोखर आज मी आनंद वैभव पत्रकारांचे ही हार्दिक स्वागत करतो, त्यांचे आभारी मानतो. खरोखर आपला आवाज जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. खरोखर गेली अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आपले भारताचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 2014 पासून जो कामाचा वेग घेतलेला आहे, तो वेग खरोखर गोरगरिबांच्या सेवेसाठी आहे. त्यांनी ज्या योजना काढल्या त्या योजना आमच्या परिसरामध्ये आम्ही घरोघरी गलोगली पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनीही महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनेक योजना काढल्या, अनेक सेवा काढल्या. अशा लहान मुलांसाठी, शिक्षणासाठी, रोजगारांसाठी अनेक ज्या योजना काढल्या त्या योजना आम्ही आमच्या परिसरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच ठाणे शहराचे जनसेवक आमदार माननीय श्री संजयजी केलकर, तसेच कोकण पदवीधराचे आमदार आमचे युवकांचे लाडके आणि प्रोत्साहन देणारे आमदार निरंजनजी डावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही खरोखर या परिसरामध्ये आम्ही जनसेवेचा वणवा आम्ही पेटवत आहोत. खरोखर आमचे ठाणे शहराचे जिल्हाध्यक्ष आमचे संदीपजी लेले हेही आम्हाला चांगले सहकार्य करतात. आम्हाला युवकांना आनंद वाटतो का BJPचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला जो काम करण्यासाठी संधी मिळते, त्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा करून त्या संधीचा आम्ही नागरिकांनाही फायदा करून देतो. भूषण सर, खरोखर तुमचं काम ज्ञानेश्वर नगर परिसरात म्हणा किंवा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात म्हणा चांगलं आहे. तुम्ही पटकन धावून जाता, 24x7 तुम्ही त्या व्यवस्थेत आहात. आणि आज भाऊबीजेचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि तुमच्या माध्यमातून BJPच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या युतीच्या माध्यमातून म्हणा लाडक्या बहिणींना एक तुम्ही प्रोत्साहन देत आहात. 1500 रुपये महिना देत आहात आणि आज लाडक्या बहिणींचा हा भाऊबीज आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय बोलाल? खरोखर आपल्या परिसर खरोखर संत आपल्या बहिणींना शुभेच्छा देताना तुम्ही काय सांगाल? खरोखर आपल्या परिसर आपला जो संत ज्ञानेश्वर नगर वैतीवाडी मंडळ आहे, या मंडळामध्ये खरोखर स्लम एरिया आहे, गरीब एरिया आहे. या प्रत्येक महिलेचा मी गेले आपली जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्र्यांनी काढली, तेव्हा प्रत्येकाचा फॉर्म भरण्यासाठी जवळजवळ 5 ते 6 हजारपर्यंत आपण प्रत्येक महिलेचा फॉर्म भरून त्यांना योग्य ते पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांचे फॉर्म सबमिट केले. आणि महाराष्ट्राला आता भाऊबीज निमित्ताने आता येणारा हप्ता हा 2100 रुपयाचा हप्ता प्रत्येक बहिणीला भाऊबीज म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांतर्फे भेट देणारच आहे.